नमस्कार. कलरफुल लाईफ विथ HD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला तांब्यावरच्या लक्ष्म्या कशा बनवते मी या प्रकारे ते पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महालक्ष्म्याच्या वेळेस मी तांब्यावरच्या लक्ष्म्या असेच बसवते आणि खूप बायकांनी पाहायला आल्या होत्या, तर त्या बायकांना खूप खूप आवडल्या या लक्ष्म्या. आणि प्रत्येकजण विचारत होतं की तुम्ही असं कसं बनवलात, कशावर बसवलात, साडी कसं नेसवलात किंवा शिवून आणलात का, असं या प्रकारे खूप प्रश्न विचारत होत्या. त्याच्यामुळे मी म्हणलं की चला आपण व्हिडिओज बनवूया. तर मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवते. या प्रकारे मी तांब्या एक मोठा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदूळ भरून ठेवते. आणि या तांब्यावरती आणखीन एक तांब्या मी ठेवते आणि त्याच्यामध्ये मी गहू भरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ओटीचं पण टाकलेलं आहे. सुपारी, खोबऱ्याची वाटी, हळद, खोंब असं या प्रकारे 5. आणि या 2 तांब्यावरती मी श्रीफळ ठेवते या प्रकारे. आणि आता वरच्या तांब्याला मी एक छोटी एक काठी आहे, ती बांधते मी या प्रकारची. ही एक पट्टी आहे, त्या पट्टीने मी बांधून घेते. प्रथम काठीला आपण या प्रकारे गाठ मारून घेऊ. मध्यभागी येईल असे. समोरून गाठ मारून पुन्हा पाठी मागून घेऊन परत पुढे गाठ मारायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकता. काठी ही समांतर असली पाहिजे, वाकडी नाही असायला पाहिजे. समोरून दिसते आहे पण मी बाजूला असल्यामुळे तेवढे लक्षात नाही येत मला. आता मी नारळाला, माझ्याकडे अशी लक्ष्मीची साच्या असा प्रकारचा आहे मूर्ती, ती मी लक्ष्मीच्या कानाला दोन्ही साईडला कानाच्या जागी छिद्र आहेत, त्या जागी मी पिवळ्या कलरचा कपडा घेऊन दोन्ही साईडने घातलेला आहे, म्हणजे ओळखायला नाही येणार पिवळ्या कलरचा, त्याच्यामुळे. आणि या प्रकारे नारळाला बांधून घेतले आहे. आता पुढची प्रोसेस पहा. हा कपडा मी दुकानातून आणलेला आहे, म्हणजे ताग्यामधलाच आहे. आणि हा अंदाजा 1-1.5 मीटरच्या वर काहीतरी असेल, असाच अंदाजा. 2 हात आहेत. आणि लेस पण याला लावून घेतलेली आहे मी. तर आपण या कपड्याचे फोल्ड करून घड्या मारून असं मिरवण्या घातल्यासारखा घालून घेऊया. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पहा. याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे शेवटपर्यंत. अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करत जायचं आहे.
घडी एकावरती एक ठेवून याप्रमाणे फोल्ड करत जायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत। याप्रमाणे आणि मध्यभागी पकडायचं आहे। याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। आता हे पाठीमागून आपल्याला दोन्ही साइडनं सोडायचं आहे। सर्वात खालचे 2 पदर घेऊन त्याला एकावरती एक ठेवून असं जोडून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही टचपिन भेटतात ना, ते पण लावू शकता। आता मी एक लेस घेतलेली आहे। याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, ही लेस आहे। ती लेस आपल्याला मध्ये म्हणजे कमरेला बांधून घ्यायची आहे। याप्रमाणे पहा किती सुंदर लक्ष्मी दिसते आहेत आपल्या। आता आपण लक्ष्मीला दागिने घालून घेऊया, तुमच्या आवडीप्रमाणे कोणते पण तुम्ही घालू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा। तुम्ही अशी लक्ष्मी दसऱ्यामध्ये, नवरात्रीमध्ये पण बनवू शकता आणि दीपावळीमध्ये पण लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही असं बनवून ठेवू शकता। किंवा संक्रांतीमध्ये आपण हळदी कुंकू ठेवतो तेव्हा पण असे खूप सुंदर असं डेकोरेशन तुम्ही मांडून ही लक्ष्मी तुम्ही ठेवला तर खूप सुंदर असं दिसेल, तुम्हाला खूप उपयोगी पडेल। तुम्हाला आवडले का नाही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। हे आपली लक्ष्मी कितीतरी सुंदर दिसते आहे ना। आणि आता आपण यावरती घुंगट टाकूया। आणि मोगऱ्याचे हार पण तुम्ही दोन्ही साइडने टाकू शकता, खूपच सुंदर दिसेल ते पण।
माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत म्हणून मी नाही टाकले. हे आपण कानातले घालून घेऊया. कानाला जे छिद्र आहेत तिथं फक्त मी थोडंसं अडकून ठेवलेलं आहे कानातले. आणि हे घुंगट पांघरल्यास पहा किती सुंदर दिसते ना. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. मी यामध्ये मी लक्ष्म्या कशा बसवल्यात ते पण मी यामध्ये व्हिडिओ ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे 2 दिवसामध्ये मला पूर्ण तयारी करावी लागली होती. फराळाचं सर्व एकटीनेच सर्व मला पूर्ण तयारी करावी लागली होती. बसवण्यापासून पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बसवणं पूर्ण मला खूप घाईमध्ये म्हणजे तयारी करावी लागली 2 दिवसामध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.